इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. नमस्ते ताई. आज आपण खूप काही गोपनीय गोष्टी ओपन केल्या ज्या आम्हाला माहीत नव्हत्या. म्हणजे आपल्याशी संवाद साधताना संत महंत इतर कसे संवाद साधतात. आपल्याला खरं नुसते अनुभव येत असतात, पण बऱ्याच गोष्टी यामुळे क्लिअर होतात. प्रकाशाच्या साह्याने कोण आपल्याशी संवाद साधतं, कानामध्ये आवाज येतो काही वेळेला, ते तरंग उमटतात काय माहित नाही, पण म्हणजे त्यांनी एक आपल्याशी संवाद साधला जातो. डोळ्यासमोर काही आकडे दिसतात, काही शब्द दिसतात. तर हे संवाद आपल्याला कोणी साधले, कोण आपल्याशी कनेक्ट झालं, तर हे आपल्याला बऱ्याच अंशी समजतं. आणि आपण आता मगाशी सांगितलं की मी क्रियायोग असा शब्द नाही बोलले, पण तुम्ही घेत होता. खरोखर कधीतरी बोललं जायचं तुमच्या तोंडून, पण आम्ही त्याच्याकडे एवढं सिरियसली बघितलं नव्हतं. आणि आता ज्या वेळेला तुम्ही बोललात की क्रियायोग घेतली, तर खरंच त्यावेळेला खूप छान वाटलं. आणि 2 दिवसापासून म्हणजे पूर्वी आलेला अनुभव पण माझा खूप होता छान. आणि आजही मला मानेच्या तिथे स्पंदन आणि डाव्या हातातनं आतमध्ये काहीतरी येतंय, किंवा कोणाच्या तरी हृदयाला आपला हात लागलाय डावा, असं मला वाटलं. आणि अक्षरशः तिथं स्पंदन अशी आत ढकलली जात होती. म्हणजे आपल्या हृदयावर आपण हात ठेवल्यानंतर जसं आत खेचलं जातं, तसं माझ्या डाव्या हाताला तसं होत होतं. स्पंदन होती आणि मी पूर्ण सजग होते. आणि बऱ्याच वेळेला आपण पूर्णपणे सजग असताना दुसरं आपल्याला एखादं वाक्य ऐकू येतं, आणि दुसऱ्या ज्या वेळेला अनुभव सांगतात त्यावेळेला ते वाक्य दुसरंच सांगितलं जातं. म्हणजे दुसरंच ते वाक्य बोलतात की मला हे असं ऐकू आलं, म्हणजे तुम्ही असं बोललात. पण मला त्यावेळेला वाटतं की अरे, मी पूर्णपणे जागृत होते, मग हे वाक्य मी कसं ऐकलं नाही. मग कदाचित तो मेसेज फक्त तेवढ्याच व्यक्तीसाठी असेल असं मला वाटतं, आणि असं माझ्या पण बाबतीत घडलं असेल असं पण वाटतं. म्हणजे बऱ्याच वेळेला एखादं वाक्य एखाद्या ठराविक व्यक्तीसाठी असतं, तर ते फक्त त्यालाच ऐकू येतं. असे अनुभव आता तुम्ही ज्या वेळेला बोललात त्यावेळेला मला, कारण मी बऱ्याच वेळा असं मी मार्क केलेलं आहे की मी पूर्णपणे सजग आहे, आणि हे वाक्य मी कसं नाही ऐकलं ताईंचं. तर कदाचित आता त्याच्यावरनं असं वाटतंय की ते त्यांच्यासाठी असावं. असे अनेक गूढ अनुभव येतात आपल्याकडनं. खूप खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. मोलाचं बोलल्या माऊली तुम्ही. खूप छान बोलल्या. आता काही दिवसांपूर्वी अर्चनाताईंचा मेसेज होता की मला बरोबर 2:22 मोठी जाग येते. अर्चनाताई इथे आहेत का मला माहिती नाही, पण मी त्यांना म्हटलं होतं की ताई तुम्ही गजानन महाराजांशी कनेक्ट व्हा. आणि नंतर मग मला असं वाटलं की यांना सांगावं. असं वाटतं आधी की त्यांना त्यांचा अनुभव घेऊ देत, त्यांना त्यांचं कम्युनिकेट तर करू देत. आहेत का अर्चनाताई इथे? मला ठाऊक नाही. आहे ताई, हाय हाय. हा हा. मग काय वाटलं तुम्हाला? 2:22 2:22 ब्रह्मांड त्यांच्याशी कनेक्ट होत आहे, ब्रह्मांडाचा आशीर्वाद मिळतो. केवढी मोठी गोष्ट आहे. अतिशय नियमित आहे अर्चनाताई. त्यांचे त्यांचे ते बरोबर त्या सेवा देतात, कधी नाही म्हणत नाही. ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देत आहे, तुम्हाला बरोबर 3:33, 4:44, 5:55, 6:27 असे आकडे मला कसे मलाही येतात बरोबर. मलाही असा बरोबर अनुभव आहे. मोबाईल लावा, मोबाईल मध्ये 9:9:9:9 11:11 म्हणजे असं कसं होत आहे? तुम्हाला सिग्नल मिळतोय, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. विश्वास तर ठेवा, श्रद्धा ठेवा. इतकं डोळ्यात पाणी येतं ना, मला असं वाटतं किती भरभरून परमेश्वर देतोय ना, आणि त्यांनी असं सगळ्यांना भरभरून द्यावं एवढंच वाटतं. की सगळे खूप खुश असावे, आनंदी असावे, कधी कोणाला दवाखाना पैसा खर्चच करायला लागू नये. परमेश्वरांना सगळ्यांना जो जे वांछील तो त्याला या असे सगळं वाटतंय. आणि अजून एक ताई सांगायचं होतं, म्हणजे आता तुम्ही बोललात म्हणून, की मलाही असे खूप दिवसांपासून, काय महिन्यांपासून अनुभव येत आहेत. मी 1:11 नंतर 3:33, 4:44, परवाच मी 4:44ला, आज रात्री सुद्धा 1:11ला अशी मी जागी होते. बाथरूमला वगैरे लागलेली असते, जाऊन येते. मला त्या आकड्यांचं काही कळत नाही, पण कोणाशी कनेक्ट व्हावं आता तुम्ही बोललात म्हणून बरं झालं. पण मलाही असे आकडे दिसतात. तर 4:44 मला मात्र 2 दिवसापूर्वी दिसला, तो सहसा नाही दिसत. पण बहुतेक वेळा मला 1:11, 3,
3:37 असं दिसतं. पण 1:11 बऱ्याच वेळाला दिसतो मला, 1:11 म्हणजे जवळजवळ दररोज मी 1:10 1:11 उठतेच मी जागी होते. आणि त्यानंतर पहाटे पहाटे 4च्या पुढे बऱ्याच वेळा असं होतं की मला झोपूच दिलं जात नाही. परवा दिवशीचीच गोष्ट आहे. मला अक्षरशः आज्ञाचक्रावर दुखलं आणि मी उठले आणि उठून बसले, परत झोपले की मला पुन्हा सगळं वर वर वायू गोळा व्हायला लागतो डोक्याच्या बाजूला. मी उठून बसते आणि नुसतीच बसते. तर परवा हनुमान जयंती होती ना काल, तर मी आपली बसले होते डोळे मिटून, तर मला सगळी फुलं, झेंडूची फुलं, नंतर एक मंदिर असं दिसलं. आणि मी म्हंटल हे काय दिसतंय मला चित्र, आणि चांगलं रंगीत होतं. तर कुठला तरी एक माणूस ना असं जसं पाळण्याला आपल्या असतं की नाही, किंवा आपल्या बाल्कनीला असतात एक वरची आडवी रेघ आणि पुन्हा अशा म्हणजे पिंजऱ्यासारखं, तर तो तसा हलवतोय. आणि मग तेव्हा क्लिक झाला, अरे आज हनुमान जयंती, हनुमानाचा जन्म होता असावा. कुठल्या तरी संस्थेला, कुठल्या तरी मंदिराला मी कनेक्ट झाले होते. म्हणजे आपली उत्तरं आपल्याला मिळतात. आणि अजून मला सांगायचं की माझे थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या. नंतर डॉक्टर बंद करायला बघत होते, पण ते काही बंद करण्याचं त्यांचं धाडस होईना. मग मीच माझ्या मनाने बंद केल्या आणि दुसऱ्यांदा सांगितलं की मी बंद केल्या डॉक्टर. तर ठीक आहे म्हणे, तुम्ही बंद केल्या. आणि नंतर रक्तपातळ होण्याची गोळी सुद्धा मला ते म्हटले की आपण बंद करू, पण त्यांचंही धाडस होत नव्हतं बंद करायची. आता मागच्या वेळेला मी जाऊन आले, त्याला 2-3 महिने झाले. आता मी पुन्हा जाईन आणि त्यांना सांगेन की मी बंद केलेली आहे, ब्लड चेक करा. म्हणजे सतत आपण चेक करत असतो आणि हे होत असतं. आणि अशा तऱ्हेने माझ्या बऱ्याच गोळ्या बंद झालेल्या आहेत. आणि म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्या डोक्यावर टेन्शन पण असतं, आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण काही वेळेला पुन्हा आपल्याशी अशा काही घटना घडतात की त्या गोष्टीने आपण ट्रिगर होतो आणि पुन्हा त्या याच्यात जातो. पण आता ती गोष्ट गेल्यामुळं मी कायम त्या ध्यानाच्या अवस्थेत किंवा मूडमध्ये थोडे जरी ट्रिगर झाली तरी पण मी पुन्हा येते. आणि याचा फायदा असा होतोय की गोळ्या बंद होतात आपल्या, आपण आरोग्याच्या दिशेने आपली मार्गक्रमण होतात. योग्य त्या गोष्टी, योग्य ते माणसं आपल्या आयुष्यात येतात जी आपल्याला गरजेची असतात. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद माऊली. खूप छान मोठी गोष्ट तुम्ही सांगितली. मला वाटतं एवढा जरी व्हिडिओ तुम्ही तयार करून आम्हाला पाठवला तरी खूप बरं होईल. अनेक लोकांचे औषध म्हणजे सुटावीत असं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. अजून कोणाला संवाद साधायचा असेल तर मी थांबते काही मिनिटं, अन्यथा आपली रजा घेते. आहेत का कोणी? मला कळत नाहीये, प्लीज. आत्मवंदन ताई. टायमिंगच्या बाबतीत माझ्या बाबतीतही असंच होतं. म्हणजे 2-2-2 किंवा 4:44, 3:33 बऱ्याचदा असं होतं. आणि 2 नंतर बहुतेक असं म्हणजे जाग येतेच ठराविक वेळेला. खूप छान, खूप छान ताई. आणि आजचं पण असं हातांमधून जसं गोल वावटळ फिरतं त्याप्रमाणे ते फिरत होती ऊर्जा सगळी आणि सगळीकडे पसरत पण होती. खूप छान अनुभवला, खूप स्पंदनं जाणवत होती. धन्यवाद ताई, खूप छान. आत्मवंदन आजी बोलते. आज बोलू खूप आज खूप ऊर्जा होती आणि म्हणजे स्पंदन खूप जाणवत होती. आणि आज सकाळी उठल्यापासून माझा हा डाव्या भाग जो आहे ना डोळ्याचा, तो खूप दुखत होता. तेवढाच पोर्शन, आणि मी लक्ष नाही दिलं. आणि मग आता तो थांबलाय पूर्णपणे. आणि डाव्या हातामध्ये खूप स्पंदन होती. पाठ ही डावी बाजू, जेव्हा तुम्ही पाठीवरती, तुम्हाला जेव्हा दुखत होतं ना त्या क्षणाला माझ्या पाठीवरती डाव्याच बाजूला प्रचंड दुखत होतं. पण आता ते सगळं थांबलेलं आहे. आणि खूप खूप छान म्हणजे ध्यान झालं आजचं. आणि सजगता होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आकड्यांचं मला काही कळत नव्हतं. तुम्ही मगाशी म्हणालात ना एकाच्या अनुभवातून दुसऱ्याला कळतं, तर खरंच मला पण खूप दिवस झाले इतके आकडे दिसत आहेत असे. म्हणजे आता आपण ते इन्स्टावरती वगैरे बघतो, मॅनिफेस्टेशन करा वगैरे, तर तसे 16-16, 22-22 असे माझ्यासमोर ते असं व्हिडिओचं घड्याळ लावलं ना, म्हणजे दार कोणी वाजवलं तर दिसतं, त्याच्यावर घड्याळ आहे. तर तिथे खुर्चीत बसलं की बेल वाजली किंवा कधी असं पटकन लक्ष केलं तर असे आकडे दिसतात.
कळत काहीच नाही त्याच्यातलं. पण आता तुम्ही बोललात किंवा सगळ्या तायांनी जेव्हा अनुभव शेअर केले तेव्हा ते लिंक होत की अच्छा असं काहीतरी आहे म्हणजे. खूप छान छान वेगवेगळे अनुभव होतात पण ते आम्हाला कळतच नाही. पण असं कळलं की खरंच मजा वाटते. छान, खूप मस्त. थँक्यू. आत्मवंदन ताई. खूप सुंदर ध्यान झालं. आज मला तुम्ही कृष्ण म्हणाल्यावर मला आज तुकाराम महाराज विना घेऊन आणि असे नाग तर मला काय म्हणजे फडेच दिसले, 5 फडे आणि त्याच्या खाली तुकाराम महाराज बसलेले 1-2 मिनिटं आणि पुस्तकं वगैरे असं मला पण असं येतात कुठून तरी. वाचन काही होत नाही पण येते तो एक मुद्दा. आणि डॉक्टर काकांची असं थोडंसं ऐकलं होतं मी 10-15 वर्षापूर्वी. हे सगळं असं आणि आता परत तुमच्यामुळे खूप खूप धन्यवाद माऊली.